राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे आणि या कृती दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींवर सर्वसमावेशक उपाययोजना राबवण्याचा निर्णय सुद्धा कृषी विभागाने घेतलाय। अशा प्रकारचं टास्क फोर्स निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राचा मोठा निर्णय। टास्क फोर्स स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य। शेतीविषयक आपत्तींवर सर्वसमावेशक उपाययोजना राबवण्याचा निर्णय। राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात। मात्र सततच्या हवामान बदलाने नैसर्गिक आपत्ती, पिकांचं नुकसान, आर्थिक अडचणी, सामाजिक ताणतणाव आणि मानसिक अस्थैर्याच्या समस्या निर्माण होतात। अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। त्यांना या अडचणींचा सामना करता यावा, नैराश्यातून बाहेर पडता यावं म्हणून योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधाराची आवश्यकता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांबरोबरच आपत्तीपूर्व, आपत्ती काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेती, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक या चतुर्सूत्री दृष्टिकोनातून एकात्मिक उपाययोजना राबवण्यासाठी या कृती दलाची निर्मिती करण्यात येत असल्याचं विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। कृती दलाचा नेमका उद्देश काय आहे तो आधी आपण समजून घेऊया। शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपाययोजना। शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास आणि संशोधन। हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणं। तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य, सामाजिक आधार आणि आरोग्यावर आधारित एकात्मिक पद्धती विकसित करणं। आपत्तीपूर्व तयारी आणि आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची निर्मिती। विभागीय आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणं। विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणं। शेतकरी आत्महत्यांवरील उपाययोजना हे केवळ आत्महत्येनंतर नुकसान भरपाई देण्याचा विषय नाहीये। शेतकऱ्याला कशा पद्धतीने अधिक सक्षम करता येईल या दृष्टीने या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे। त्यासाठी कृषी विभागातील सर्व योजना, उपक्रम यांची सांगड इतर विभागांशी घालण्यात येणार आहे। अधिकाधिक प्रभावी पद्धतीने उत्पादन वाढीसोबतच उत्पन्न वाढीसाठीही प्रयत्न करणं शक्य व्हावं म्हणून हा कृती दल तयार करण्यात आलाय। देशभरातील शेतकरी आत्महत्यांचं वास्तव देखील गंभीर आहे। NCRBच्या मागील 28 वर्षाच्या विश्लेषणानुसार 1990च्या दशकापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा 2.5 पट जास्त आहे। 1995 ते 2025च्या दरम्यान 3.9 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या। 2000च्या दशकाच्या सुरुवातीला आत्महत्यांचं संकट शिगेला पोहोचलंय। बीटी कापसाचा जलद प्रसार, वाढता उत्पादन खर्च आणि वारंवार होणारे पिकांचं नुकसान यामुळे प्रमुख देशांमध्ये संकट वाढलंय। दक्षिण आणि पश्चिम भारतात होणाऱ्या सर्व शेतकरी आत्महत्यांपैकी जवळजवळ 3/4 आत्महत्या होतात। तर 2010 नंतर मनरेगा सारख्या योजनांमुळे आत्महत्या कमी होण्यास मदत झाली। मात्र आताच्या आकडेवारीनुसार 2023 पासून पुन्हा एकदा आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत शिवार संसद आणि शिवार हेल्पलाईन याद्वारे 2,500 शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलंय। आता या टास्क फोर्समध्ये शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम करण्याची संधी आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून प्रभावी मॉडेल उभं करता येईल। त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।